शिंगाडे आपल्या सोबत आहेत. मुंबईनंतर विदर्भामधल्या प्रमुख लढतींचा आढावा आपण घेऊयात. जितेंद्र, खरं तर प्रामुख्यानं विदर्भामधले जे बहुतांश मतदारसंघ होते त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने आपले उमेदवार दिलेले होते. इथल्या नेमक्या लढती काय होत्या? नक्कीच यामिनी, जे देशात पहिला टप्पा जो निवडणुकीचा आटोपलेला होता 19 एप्रिलला, त्यामध्ये विदर्भातील 5 मतदारसंघाचा समावेश होता. हे पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघ होते, ज्यामध्ये गडचिरोली, नागपूर, रामटेक, चंद्रपूर आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित म्हणजे पश्चिम विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता, ज्यामध्ये वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या मतदारसंघाचा समावेश होता. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही टप्प्यांमध्ये ही निवडणूक विदर्भातील झालेली होती आणि महाराष्ट्रातील या दोन्ही टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा समावेश होता. सर्वात पहिला जो मुद्दा होता तो हा की इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा एका ठिकाणी सामना रंगलेला आहे. शिवसेनेला या विदर्भामधील ज्या सिटिंग जागा होत्या, ज्या 3 जागा होत्या, ज्यामध्ये रामटेक असेल, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या रिटेन करण्यात यश मिळालेलं होतं. त्याचबरोबर म्हणजे हा जो सामना आहे तो ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट आहे. तर उर्वरित ठिकाणचे जे संपूर्ण सामने आहेत किंवा उमेदवारी जी देण्यात आलेली होती ते काँग्रेस विरुद्ध भाजप अशी ही थेट लढत आहे. आणि यामध्ये लक्षवेधी ज्या लढती आहेत त्यामध्ये नागपूरची एक आहे, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येथून भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात नागपूरहून आमदार विकास ठाकरे हे उमेदवारी म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरी महत्त्वपूर्ण जी लढत आहे ती बघायला आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे चंद्रपूरची. येथील जे सुधीर मुनगंटीवार आहेत, सध्याचे वनमंत्री आहेत, त्यांच्या विरुद्ध प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या अशी ही थेट लढत पाहायला मिळाली. त्याचबरोबर एक सर्वात हॉट सीट अशी जी म्हणता येतील आणि ज्याकडे देशाचं ही लक्ष लागलेलं आहे अशी एक लढत म्हणजे अमरावतीची नवनीत राणा, खासदार नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे अशी ही दुरंगी लढत आहे. त्यात दिनेश बुब जे बच्चू कडूंचे उमेदवार आहेत ते देखील आहेत. अशी या ठिकाणी आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर अकोल्यामध्ये महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे की अनुप धोत्रे जे विद्यमान खासदार आहेत, धोत्रे त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या विरोधात अभय पाटील काँग्रेसने उभे केलेले आहेत. तर वंचितचे स्वतः प्रकाश आंबेडकर येथून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे इथेही हा तिहेरी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रकारे तिहेरी सामना आपल्याला बुलढाण्यातही पाहायला मिळतोय की तिथे जिथे प्रतापराव जाधव जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात नरेंद्र केळकर हे ठाकरेचे सेनेचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर रविकांत तुपकर हे देखील तिथून उमेदवार आहेत. त्यामुळे इथेही तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच पाहता विदर्भातील जे 10 मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये काही ठिकाणी दुहेरी थेट लढत आहे तर काही ठिकाणी तिहेरी लढत आहे. आणि मतदानाचा कमी टक्केवारी ही इथूनच सुरुवात झालेली होती आणि त्याचीही चिंता आहे, अनेक राजकीय पक्षांना पडलेल्या आहे. त्यामुळे मतदान कमी झाल्याचा कुणाला फायदा होतो किंवा कुणाला तोटा होतो हे येत्या 4 तारखेला स्पष्ट होईल. खरं तर 2 जागा इथल्या काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत. बहुतांश जागा खरं तर काँग्रेसने या ठिकाणावरून लढवल्यात, या विदर्भामधून लढवल्यात. त्यापैकी चंद्रपूर ही एक महत्त्वाची जागा, कारण मागच्या निवडणुकीच्या वेळेला एकमेव खासदार जे होते बाळू धानोरकर ते चंद्रपूरमधून काँग्रेसचे निवडून आलेले होते. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे याच चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदींनी पहिली त्यांची प्रचार सभा घेतलेली होती. त्यामुळे ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि दुसरीकडे गडचिरोली चिमूर सारखा मतदारसंघ सुद्धा अत्यंत महत्त्वाचा करण्यात आलेला आहे. नक्कीच यामिनी, कारण चंद्रपूर ही एकमेव जागा होती जी गेल्या वेळी म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला राज्यातून जिंकता आलेली होती. त्यानंतर बाळू धानोरकर यांचं गेल्या वर्षी अकाळी निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने इथून उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तर भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निवडणुकीत लढण्याची इच्छा नसल्याचं जाहीरपणे देखील बोलून दाखवलेलं होतं. मात्र त्यांना उमेदवारी दिली पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यानंतर प्रचाराला सुरुवातही झाली होती. आणि जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली जी सभा होती महाराष्ट्रातील ती चंद्रपूरमध्ये झालेली होती. चंद्रपूर गडचिरोली या मतदारसंघासाठी ही जी प्रचार सभा आहे ती झालेली होती. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे इकडचे जे गडचिरोलीचा तुम्ही उल्लेख करताय, गडचिरोलीमध्ये अशोक नेते हे 2दाचे विद्यमान खासदार आहेत. 2दा त्यांना उमेदवारी मिळून ते विजयी देखील झालेले आहेत. यावेळी त्यांना तिकीट मिळणार की कपणार हे शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे तिकीट जाहीर होतपर्यंत यावर संशय होता आणि शेवटच्या क्षणाला त्यांचं तिकीट जाहीर करण्यात आलं. त्या उलट जे काँग्रेसचे उमेदवार आहेत नामदेव किरसान त्यांना काँग्रेसने
उमेदवारी दिली आणि ही जी लढत आहे ही अगदी नामदेव विरोधी किर्सानी पक्षनेते यांच्या विजय रूपाने खरं तर काँग्रेसने एक सुशिक्षित असा चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे ही सुद्धा लढत अगदी कट्टुकट होणार आहे असं दिसतंय. धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी.